नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी इन्स्पायर्ड या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, या महिलांना नाही मिळणार लाभ, माझी लाडकी बहीण योजना। तर बघा, या ठिकाणी बघू शकता तुम्ही माझी लाडकी बहीण योजना, यामध्ये कोणत्या महिलांना लाभ मिळणार नाही ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच नवनवीन बातम्या, ब्रेकिंग न्यूज, योजनेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी इन्स्पायर्ड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर आता कोणत्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही, पात्र महिला व अपात्र महिलांबद्दल आपण माहिती बघूया। तर तुम्ही इथं बघू शकता, माझी लाडकी बहीण योजनेचा अशा महिलांना नाही मिळणार लाभ, अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या संपूर्ण माहिती। माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत। अर्ज करण्याची पद्धत एकदम सोपी झाली आहे। शासनाने या योजनेचा लाभ घेता यावा म्हणून काही अटी शिथिल केल्या आहेत, पण या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार नाही हे देखील अर्ज करण्याआधी जाणून घ्या। महाराष्ट्र सरकारने प्रत्येक पात्र महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला 1,500 रुपये देण्याची घोषणा केलेली आहे। या योजनेची अंतिम तारीख 31 ऑगस्ट असणार आहे। राज्यातील महिलांना त्याचा लाभ मिळावा यासाठी 8 जुलैपासून विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे। महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून योजनेचा फॉर्म भरण्यासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत। 21 ते 65 वयोगटातील विवाहित महिला, घटस्फोटित, निराधार महिला यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। प्रत्येक कुटुंबातील एकच महिला याचा लाभ घेऊ शकतात। कोणाला नाही मिळणार लाभ, तर इथं तुम्ही बघू शकता, ज्या कुटुंबाकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे तेही या योजनेत सहभागी होऊ शकतात। ज्याचे कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा रुपयापेक्षा कमी आहे अशा आउटसोर्स, स्वैच्छिक आणि कंत्राटी कर्मचारी देखील या योजनेसाठी पात्र असतील। ज्या महिला संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजनांतर्गत 1,500 रुपयांपेक्षा जास्त अनुदान मिळते त्या या योजनेसाठी पात्र असणार नाहीत। त्यांनी या योजनेसाठी अर्ज करू नयेत असे आवाहन करण्यात आले आहे। तर इथं सर्वात एकूणच इथं लक्षात असू द्या, ज्या महिला संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजनेचा 1,500 रुपयापेक्षा जास्त अनुदान मिळते किंवा जास्त अनुदान त्यांना मिळत असेल या योजनेपैकी, तर त्या या योजनेसाठी म्हणजेच माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही, हे सुद्धा इथं लक्षात असू द्या। अर्ज करताना कोणतीही घाई करू नये। सरकारच्या नवीन निर्णयामुळे ही योजना अतिशय सोपी आणि सुलभ झाली आहे। आता पिवळ्या आणि केसरी शिधापत्रिका धारकांना उत्पन्नाच्या पुराव्यासाठी इतर कोणत्याही उत्पन्नाच्या पुराव्याची गरज नाही। या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे 15 वर्ष जुने रेशन कार्ड हवे, त्यासोबत मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र हा रहिवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे। आता आदिवासी प्रमाणपत्राची आवश्यकता नाही। इतर राज्यातील विवाहित महिलांसाठी त्यांच्या पतीचे जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा रहिवासी प्रमाणपत्र स्वीकारले जाणार आहे। लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे। 8 जुलैपासून जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक गावात शिबिर आयोजित करण्यात येणार आहे, ज्यामध्ये महिलांना अर्ज करता येणार आहे। या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आता खूपच सोपी झाली आहे, त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या मध्यस्थीची मदत घेऊ नये। शासनातर्फे शिबिर आयोजित केले जाणार आहेत। तर अशा प्रकारे एकूणच आपण बघितलंय माझी लाडकी बहीण योजना, याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना किंवा याच्या व्यतिरिक्त जी योजना म्हणजे महिन्याला 1,500 रुपये योजनेचा ज्या महिला लाभ घेत आहेत अशा महिलांना इथं त्यांचा लाभ घेता येणार नाही आहे। तरी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली। व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज चॅनलला मराठी इन्स्पायर्ड या चॅनलला लाईक करून शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।